बातमी आहे अभिनेता शशांक केतकर बद्दल। मित्रांनो, मुरांबा मालिकेत अक्षयची भूमिका करणारा अभिनेता शशांक केतकर दुसऱ्यांदा बाबा होणार आहे। त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे। त्याने लिहिले, 2025चं स्वागत यापेक्षा छान बातमीने होऊच शकत नाही। आम्ही पुन्हा एकदा आई बाबा व्हायला, ऋग्वेद दादा व्हायला आणि आमचे आई बाबा पुन्हा एकदा आजी आजोबा व्हायला तयार झालो आहोत। यानंतरची बातमी आहे दिव्या पुगावकर बद्दल। अभिनेत्री दिव्या पुगावकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे। ती तिचा प्रियकर अक्षय घरट सोबत विवाहबद्ध होणार आहे। मात्र अजून तरी तिने लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही। यानंतरची बातमी आहे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील अभिनेत्री तेजस्विनी सुनील बद्दल। अभिनेत्री तेजस्विनी सुनीलने श्रीराम निजामपूरकर सोबत लग्न करून नव्या इनिंगला सुरुवात केली आहे। 31 डिसेंबर रोजी हे जोडपे विवाहबद्ध झाले। तेजस्विनी सुनीलच्या वर्क फ्रंट बद्दल सांगायचं झालं तर तिने स्वराज्य रक्षक संभाजी, गाथा नवनाथांची, बाळू मामाच्या नावानं चांग भलं, काशीबाई बाजीराव बल्लाळ या मालिकांमध्ये काम केले आहे। यानंतरची बातमी आहे गौरव मोरे बद्दल। काही दिवसाआधी गौरव हिंदी सिनेमा संगीमध्ये झळकणार असल्याची बातमी आली होती। आता पुन्हा एक बातमी आहे त्याच्या नव्या सिनेमाची। या वर्षाच्या एप्रिल महिन्यात जय भीम पॅन्थर एक संघर्ष हा त्याचा पुन्हा एक नवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहे। यानंतरची बातमी आहे सोनाली कुलकर्णी बद्दल। वर्षा अखेरीस सोनालीच्या घरी नव्या कोऱ्या आलिशान गाडीचं आगमन झालेलं आहे। सोनालीने मर्सिडीज बेंझ ही कार खरेदी केली आहे। या कारची किंमत 75 लाखाच्या आसपास आहे। आता बातमी आहे हेमल इंगळे बद्दल। नवरा माझा नवसाचा 2 फेम अभिनेत्री हेमल इंगळे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे। हेमलच्या घरी सध्या लग्नाची जय्यत तयारी सुरू असलेली बघायला मिळत आहे। केळवणापासून ते आता मुहूर्तवेळ संपन्न होण्यापर्यंतचे विधी पूर्ण झाले असून नुकतीच हेमलची मेहंदी पार पडली। तर या होत्या आजच्या मनोरंजन विश्वातील महत्त्वपूर्ण बातम्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। तुमचे खूप खूप धन्यवाद।